तहसीलदारची भेट घेतलेली आहे, काही गोष्टी आमचा सध्या दुष्काळ दौरा सुरू आहे. बारामतीच्या जिरायत भागात आम्ही फिरतोय. हा निम्मा दौरा संपला आहे, पण बरेच अडचणी होते. शेतकऱ्यांचे, नागरिकांचे बरेच प्रश्न होते. त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना वाटलं की आपण इथं आलं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे. खरं तर प्रांतसाहेबांना भेटायचं होतं, पण अचानक काही कारणामुळे ते इथं राहू शकले नाही. पण तहसीलदार साहेबांनी आम्हाला वेळ दिली, त्यांचा आभार मानतो. त्यांनी आमचे सगळे मुद्दे ऐकून घेतले. सगळे जे इथं बारामतीचे नागरिक आहेत त्यांनी त्यांची समस्या तहसीलदार साहेबांसमोर मांडले. व्यवस्थित त्यांनी ऐकून घेतलं आणि एक विश्वास आहे की ते 100% एक मार्ग काढतील. काय काय समस्या होत्या? जास्त करून म्हणजे काही सगळ्या गावांचे वेगळे वेगळे समस्या होत्या, पण जास्त करून पाणी टंचाई आहे. बऱ्याच गावांमध्ये टँकर आपल्याला सुरू करावे लागतील. काही गावांमध्ये रस्त्यांचे प्रश्न आहेत. सगळे वेगळे वेगळे मुद्दे आहेत. त्या लोकांनी तिथल्या गावाच्या ग्रामस्थांनी त्यांचे ते मुद्दे तिथं मांडले. दादा, पंतप्रधान साहेबांनी एक घोषणा केलेली आहे, त्यामध्ये काटकसरीने आवाहन करण्याचं देखील हे केलं आहे. त्यामुळे राज्यभरात नागरिकांमध्ये एक थोडेसे चिंताजनक वातावरण त्या ठिकाणी दिसते. ते त्यांनी एक पंतप्रधान म्हणून किंवा एका वडीलधारी व्यक्ती म्हणून त्यांनी ते आपल्याला सांगितलं असेल. पण बघू आता इथून पुढं काय होतंय. त्याच्यावर अजून त्यांच्याकडून अजून काही सूचना किंवा स्टेटमेंट आले. आपलं काम आहे की आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. पंतप्रधान हे कुठल्याही एका पक्षाचे नसतात, पण ते आपल्या देशाचे असतात. आपण त्यांना तिथं निवडून दिलेलं आहे. भारताच्या जनतेने त्यांना तिथं पाठवले. त्याच्यामुळे जेव्हा ते एखादं आव्हान करतात आपल्याला, ते आपल्या हिताचंच ते विचार करून ते तसं आव्हान करत असतात.